मध्ये 15 दिवस होतो, पण तिथल्या कैद्याला सांगायचं विचार केला सगळे समजुती आत आहेत. ते विचारायचे पडोळे साहेब कुठली केस, आता काय सांगायचं, चोरीची केस. मला लाज वाटली, एखाद्या पुण्याची केस असती 7 महिन्याने बोललो असतो. चोरीची केस, अरे ज्याने माझ्यावरती चोरीची केस घातली त्याला मला सांगायचं आहे. तुम्ही तुमचा पाठीमागचा इतिहास बघा. वयाच्या 28व्या वर्षी तुम्ही पण पाठीमागे जावा. आर पाटलांना पण सांगतोय, ज्यांनी प्रेशर केलं त्या आर पाटलांना सुद्धा माझं सांगणार बा, तुम्ही आता 52 वर्षाचे आहात. तुम्ही पाठीमागे टर्न घ्या आणि 28व्या वर्षात जावा. की जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता, काँग्रेस भवन मध्ये फुकट झोपत होता, महात्मा फुले गांधी वसतिगृहामध्ये तुम्ही फुकटच्या रूम मध्ये झोपत होता, तेव्हा तुमचं वय 28 होतं. आणि ज्या गोपीचंद पडळकरवरती खोटी केस घातली त्याही गोपीचंद पडळकरचं वय 28 आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या सवारी गाडीतून फिरतो तेव्हा तुम्ही फुकटच्या रूम मध्ये आले. मला कुणाची तुलना करायची नाही, पण ज्यांनी माझ्यावरती केस घातली त्या आरामाने 28व्या वर्षापर्यंत पाठीमागे जावं आणि बघावं. जेव्हा तुम्ही झडपीचं सदस्य होता आणि महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृहामध्ये 26 नंबरच्या रूम मध्ये फुकट झोपत होता, आणि त्याच 28व्या वर्षी गोपीचंद पडळकर करोडोचं टर्नओव्हर करतो. मला 20,000ची खोटी चोरी करायची आवश्यकता आहे. आणि ते बाजार बुंडे नेते गेले 6 महिने गेले वर्ष ज्या आर पाटलाकडे जातात त्या बाजार बुंड्या नेत्यांना माझं एक सांगणार, अरे तुमच्यात जर हिंमत आहे तर राजकारण करा. तुमच्यात जर हिंमत आहे समाजकारण करा. तुमच्यात जर हिंमत आहे तर कुठलाही सांस्कृतिक चांगला कार्यक्रम करा आणि लोकांना तुम्ही पाठीशी द्या. तर गोपीचंद पडळकरला खोट्या केसमध्ये अडकू नका. हा हलगापणा झाला. मर्दासारखे पुढे या. गोपीचंद पडळकरला आयुष्याची